नमस्कार. आज आपण थोडं मानसशास्त्राची व्याप्ती वगैरे बघणार आहोत. सुरुवात कशी झाली होती मानसशास्त्राची. बऱ्याच जणांचा आग्रह मेसेज मला आलेले आहेत की थोडं सुरुवातीपासून घ्या सर, आम्ही थोडे विसरलो. तर त्या अनुषंगाने आपण घेतोय मानसशास्त्र. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मानसशास्त्राच्या संदर्भात त्याची व्याप्ती काय आहे, स्वरूप काय आहे ते समजून घेऊया. मानस अधिक शास्त्र. मानस अधिक शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे. त्याचबरोबर हा, तर मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र शब्द तयार झाला. मानस म्हणजे मन, मानस म्हणजे मन, आणि शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर केलेला अभ्यास. 21व्या शतकामध्ये 21व्या शतकात मानसशास्त्राचं शतक मानलं जातं. तर 21वं शतक हे मानसशास्त्राचं काय आहे, शतक मानलं जातं. मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवातीचा जर भाग आपण पाहिला तर एरिस्टॉटल जे होते, एरिस्टॉटल यांच्यापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झालेली आहे. एरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता. तर ग्रीकचे होते आणि फिलॉसॉफर होते. त्यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. तर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे, ज्यांचं नाव आहे एरिस्टॉटल. आता याच्यामध्ये व्याख्या काय आहे दिलेली, तर आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर डी ॲनिमा ग्रंथ लिहिला. एरिस्टॉटल हे ग्रीक तत्ववेत्ते होते. मानसशास्त्र अभ्यासाची सुरुवात केली. त्यांनी व्याख्या केली आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. त्यानंतर प्लेटो हा त्यांचा शिष्य होता एरिस्टॉटलचा. त्यांचं असं म्हणणं होतं, तर प्लेटोने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. या मॅच द पेअर येऊ शकतात, कोणी कोणता ग्रंथ लिहिला. तर प्लेटो जो आहे, प्लेटोने रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये व्यक्ती भिन्नता कशी असते या संदर्भात प्रामुख्याने विचार मांडले. त्यानंतर मॅकडुगल असं म्हणतो की मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव निश्चित व वर्णनात्मक शास्त्र होय. विल्यम वुंड जो होता, तो बीएडला तुम्ही शिकत असताना विल्यम वुंडचं नाव बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे सुरुवातीला. तर विल्यम वुंड जो आहे, तर विल्यम वुंड पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा त्याने जर्मनीच्या लिप्झिग विद्यापीठामध्ये काढली होती. तो असं म्हणतो की मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढे आहे फ्राईड. फ्राईड हा जो आहे, मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, असं फ्राईड या मानसशास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. वॅटसन जो होता, हा वर्तनवादी अमेरिकन शास्त्रज्ञ होता. मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र, असं त्याने म्हटलेलं आहे वॅटसनने. त्यानंतर तीन महत्वाचे तत्वज्ञ मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स या तिघांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशा संदर्भात व्याख्या केलेली आहे. मॉर्गन, किंग अँड रॉबिन्स या तिघांचं नाव लक्षात ठेवा. मानव आणि मानवेतर प्राणी, नुसतं ह्युमन बेईंग नाही, तर ह्युमन बेईंग सोडून जे इतर आहेत या सगळ्यांचा यामध्ये त्यांनी विचार केलेला आहे, ते मानसशास्त्र. वुडवर्थ ची व्याख्या तर वेगळी आहे. वुडवर्थ हा B=SOR असं म्हणतो. बी म्हणजे बी स्टँड्स फॉर बिहेवियर, ज्याला आपण वर्तन असं म्हणतो. एस स्टँड्स फॉर स्टिम्युलस, ज्याला उद्दीपक म्हणतात. ओ स्टँड्स फॉर ऑर्गॅनिझम, ज्याला जीव म्हटलं जातं. आणि रिस्पॉन्स, ज्याला प्रतिक्रिया असं म्हटलं जातं. तर कुठलंही बिहेवियर कसं होत असतं की एखाद्या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने स्टिम्युलस देताय, ऑर्गॅनिझमवर त्याचा कसा परिणाम होतो, आणि मग तोच पुढे जाऊन तो ऑर्गॅनिझम काय करत असतो, रिस्पॉन्स देण्याचं काम करत असतो. तर अशी एकंदरीत वुडवर्थचं हे सूत्र आहे. B=SOR, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. त्यानंतर पुढे आहे शैक्षणिक मानसशास्त्र. आता याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र महत्वाचं आहे. याच्यामध्ये फ्रोबेल,
हर्बार्ट, पेस्टॉलॉजी ही विचारांची उद्गाते आहेत. यांची खूप मोठी नावं आहेत मानसशास्त्रांच्या यादीमध्ये, जी नावं मी आत्ता वाचली. तर यांचं खऱ्या अर्थाने फार मोठं योगदान आहे. फ्रोबेल, हर्बार्ट, पेस्टॉलॉजी हे मानसशास्त्रीय विचारांचे उद्गाते आहेत. सी स्किनर जो आहे तो असं म्हणतो की अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा जी आहे ती एज्युकेशनल सायकोलॉजी होय, म्हणजे जिचा टीचिंग आणि लर्निंग या दोघांशी संबंध आहे, असं स्किनरचं म्हणणं होतं. जड्ड जो आहे, जड्डची व्याख्या एका टीईटीच्या पेपरला विचारली गेली, तर शिकणाऱ्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. जड्ड नावाचा जो तत्ववेत्ता आहे तो असं म्हणतो की जे काही शिकलं जातं ते वर्तन आणि त्या वर्तनाच्या मुळाशी असणारा मोटिवेशन किंवा प्रेरणेचा अभ्यास, त्याचा जो अभ्यास केला जातो ते शैक्षणिक मानसशास्त्र. गुथ्री युथ्री अँड पॉवर्स असं म्हणणं आहे, जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करतं ते शैक्षणिक मानसशास्त्र होय. त्याला युथ्री व पॉवर्स यांची ती व्याख्या आहे की असं शास्त्र जे मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करतं ते शैक्षणिक मानसशास्त्र होय. आता अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा मानसशास्त्राशी काय संबंध आहे? अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा मानसशास्त्राशी काय संबंध आहे, तर तो बघून घेणं महत्वाचं गरजेचं आहे. आता शिक्षण म्हणजे काय हो, तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. मग सर्वांगीण विकास कसा पाहिजे? मग तो फिजिकली, मेंटली, सोशियली, इमोशनली, मोरली, मग तो शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, भावनिक विकास असेल, शारीरिक विकास असेल. तर एकंदरीत काय, तर शिक्षण म्हणजे काय, अपेक्षित वर्तन बदल. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये माणसाप्रमाणे वागण्याची ताकद निर्माण होणं, त्याला जबाबदारी शिकता येणं, त्याला कर्तव्यनिष्ठा समजणं, या दृष्टीने जर आपण विचार केला तर शिक्षण म्हणजे काय आहे, तर शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल, जे शासनाला अपेक्षित आहे, जे अभ्यासक्रमाला अपेक्षित आहे, जे समाजाला अपेक्षित आहे, असं अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शिक्षण होय. आता ही जी काही शिक्षण प्रक्रिया आहे हिची वैशिष्ट्ये काय, तर शिक्षण अखंडपणे चालू असतं, नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे, त्रिकेंद्रात्मक आहे, मानसिक व सामाजिक प्रक्रिया आहे, औपचारिक आहे, अनौपचारिक आहे, सहजपणे दिलं जातं. आणि शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. स्वयंस्फूर्त म्हणजे जिथे तुम्हाला ओढून ताणून आणायची गरज नाहीये, म्हणजे ती एक स्वयंप्रेरणेने तयार होते. म्हणजे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. ही शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. पुढची अजून काही वैशिष्ट्ये दिलीत का ती बघूया आपण. मानसशास्त्र हे वर्तनाचे, तर शिक्षणशास्त्र वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे. मानसशास्त्रामध्ये बिहेवियरचा अभ्यास केला जातो, पण ते बिहेवियर चुकीचं की बरोबर, मग चुकीचं करण्यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी योग्य दिशा दाखवणारं, योग्य वळण लावणारं शास्त्र जर कोणतं असेल तर ते आहे शैक्षणिक मानसशास्त्र होय. हे आहे शैक्षणिक मानसशास्त्र. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता पुढे असं दिलेलं आहे की शिक्षकाला मानसशास्त्र अध्यापनाची गरज काय. मग शिक्षकाने जर व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेली आहे, त्याने डीएड बीएड पूर्ण केलेलं आहे, तर मग त्याने मानसशास्त्राचं अध्यापन का करावं, तर शिक्षणाचं ध्येय साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी, विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांमधल्या सुप्त शक्तींचा विकास करण्यासाठी, अध्ययनार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी, म्हणजे अध्ययनार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी, त्यानंतर शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी, शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी, अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राची गरज असते.
मग शिक्षकाला मानसशास्त्राची केव्हा केव्हा गरज पडते, तर जेव्हा जेव्हा त्याला विद्यार्थ्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, कल कशामध्ये आहे, नंतर विद्यार्थ्यामध्ये सुप्त शक्ती आहेत. एखादा व्यक्ती जन्माला येतो म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात. मग ते सुप्त गुण बाहेर येण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची काय असते, गरज असते. त्यानंतर पुढे जे आहे ते आहे वर्तन अभ्यासाच्या पद्धती. आता वर्तन अभ्यासाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, तर शास्त्रीय पद्धती आहेत आणि काही अशास्त्रीय पद्धती आहेत. आता शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धत आहे, जीवन वृत्तांत पद्धत आहे, सर्वेक्षण पद्धत आहे, मनोविश्लेषण आहे. अशास्त्रीय पद्धतीमध्ये काय आहे, तर अशास्त्रीय पद्धतीमध्ये पर्यंक आहे, दंतकथा आहेत, आत्मनिरीक्षण आहे. तर यांचा समावेश होतो वर्तन अभ्यासाच्या पद्धतीमध्ये. आता अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप आणि उत्पत्ती कशी आहे, तर मन नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणतो की अनुभव आणि वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. तर मन शास्त्रज्ञांनी अनुभव आणि वर्तन यातील सुधारणेला अध्ययन असं म्हटलेलं आहे. त्याच वेळेस गॅरेट नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो असं म्हणतो की अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करत असते, गॅरेटचं म्हणणं. अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल. तर अध्ययनाला लर्निंगला काय म्हटलंय की परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असं म्हटलं जातं. गेट्स सुद्धा असं म्हणतो की शिक्षण म्हणजे विकासशील वर्तन बदल होय, असं गेट्सचं म्हणणं आहे. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये जर बघायची म्हटली तर अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती, तर ती आहे अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन होऊ शकत नाही. अध्ययनाला कुठला तरी हेतू असतो. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. मरेपर्यंत आपण शिकत असतो. अध्ययन टिकाऊ स्वरूपाचं असतं, त्याच्यात अपेक्षित बदल होतात. सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं नसतं. प्रत्येकाच्या जडणघडण, प्रत्येकाला मिळालेल्या उपलब्धता याच्यावर डिपेंड असतं. म्हणून सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं नसतं. अध्ययनामुळे मिळालेल्या एका ज्ञानाचा उपयोग हा दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनामध्ये होऊ शकतो. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आणि अंगे आपण बघूया. उद्दिष्ट काय, अध्ययन नेहमीच उद्दिष्टाधिष्ठित असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संपवत नाही. म्हणजे अनेक गोष्टी शिकण्यामागे काही ना काहीतरी उद्देश असतो. अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. आता मोटिवेशन काय आहे, अध्ययनासाठी नुसतं केवळ उद्दिष्ट असून चालणार नाही, तर एक मोटिवेशन लागतं. कोणीतरी मोटिवेट करणारा लागतो. व्यक्तीला मिळालेल्या प्रेरणा, एखाद्याने चांगलं काम केलं त्याला शाबासकीची थाप द्या, तो अजून चांगलं काम करेल. या मोटिवेशनमुळे कार्य गतिमान घडतं, योग्य दिशेने घडतं. प्रेरणा ही आंतरिक प्रेरणा ही आंतरिक किंवा बाह्य दोन्ही प्रकारची असू शकते. प्रेरणा आंतरिक पण असते आणि बाह्य असते. उदाहरणार्थ तुम्ही हिरो हिरोईन, प्लेयर्स, खेळाडू, लेखक, मंत्री, आमदार, तर ही कुठेतरी आपल्याला बाह्य प्रेरणा देत असतात. आंतरिक प्रेरणा जी आहे ती आपल्या आतमध्येच असते. त्यांचा योग्य वापर करून अध्ययनार्थ्याला आपण कार्यप्रवण करू शकतो. आता शोधन म्हणजे काय, तर शोध घेणं. उद्दिष्टांची जाणीव होणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला उद्दिष्टांची जाणीव होईल त्यावेळेस तुमचा खऱ्या अर्थाने शोध सुरू झालेला असतो. ओके.
चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे, ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दात सामावलेला आहे. विविध कौशल्य मिळवण्यासाठी शोधन आवश्यक असतं. तुम्हाला जर एखादं स्किल अचीव करायचं, एखादं स्किल प्राप्त करायचं असेल, तर ते स्किल स्वतःमध्ये अवगत करण्यासाठी तुमच्यामध्ये ती शोधन गरजेचं आहे. असं म्हटलं जातं, नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. तर त्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा स्किल शिकायचं असेल तर शोध घेणं गरजेचं आहे. हालचालींची पुनर्रचना, मॉडिफिकेशन, उद्दिष्टांच्या पूर्णत्वासाठी विविध हालचाली कराव्या लागतात. त्यापैकी योग्य हालचालींची त्यापैकी योग्य हालचालींची पुनर्रचना केली जाते व अनावश्यक हालचाली बंद केल्या जातात. उदाहरणार्थ पोहायला शिकणं, सायकल शिकणं. आपण आपले स्वतःचे अनुभव जर अनुभवले तर आपल्या लक्षात येईल की तुम्ही कशा पद्धतीने सायकल शिकलात, किती वेळा सायकलीवरून पडलात. पोहायचं येत असेल तर पोहायचं शिकताना तुम्हाला आलेल्या अडचणी कोणत्या होत्या हे तुम्हाला सगळं लक्षात येईल. आता आहे समायोजन, ऍडजस्टमेंट. उद्दिष्टांचं पूर्णत्व पूर्ण करायचं असेल तर हालचालींमध्ये सहजता व सोपेपणा येणं आवश्यक असतं. म्हणजे परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. आता आवर्तने काय आहेत, रिव्हिजन काय आहे? अध्ययनासाठी निवडलेल्या कृती पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. त्यामध्ये आवर्तनाने चुका कमी होतात. उदाहरणार्थ पाढे पाठ करणे. पाढे एकदा पाठ केले तर ते आयुष्यभर लक्षात नाही राहणार आहे. तर पाढे पाठ करण्यासाठी तुम्हाला ते पाढे पुन्हा पुन्हा म्हणावे लागतील. ते पाढे जर तुम्ही पुन्हा पुन्हा म्हटले तर मग खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मॅच्युरिटी केव्हा येते? तर व्यक्तीची शारीरिक मानसिक परिपक्वता असेल तर अध्ययन लवकर चांगले होते. अमूर्त कल्पना समजण्यासाठी मेंटल मॅच्युरिटी किंवा मानसिक परिपक्वता असणं आवश्यक आहे. पुढे आहे मर्मदृष्टी, इनसाइट. आता मर्मदृष्टी म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपण जर विचार केला, मर्मदृष्टीमध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीला विद्यार्थी प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकतो, परंतु अनुभव व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची उकल सहज करत असतो. प्रयत्न प्रमाद पद्धती आपल्याला माहिती आहे की सायकल चालवताना तुम्ही शिकतात, पुन्हा उठतात, पुन्हा बसतात, पुन्हा सायकल चालवतात. मग अनुभव आणि बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची उकल सहज करता येते. आता आहे अध्ययन वक्र, ज्याला लर्निंग कर्व असं म्हटलं जातं. तर अध्ययन वक्र काय आहे? एखादं कौशल्य जर संपादन करताना अध्ययनार्थीने केलेले प्रयत्न, त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध ज्या आलेखाच्या सहाय्याने काढला जातो त्याला लर्निंग कर्व असं म्हणतात. तर विद्यार्थी किती प्रयत्न करतोय आणि त्याने किती प्रगती साध्य केली याचा संबंध ज्या आलेखाद्वारे दाखवला जातो त्याला म्हटलं जातं अध्ययन वक्र. ओके. आता सुरुवातीचा टप्पा कसा असतो? तर वेग मंद असतो. आपण एखादी गोष्ट नवीन जेव्हा शिकतो तेव्हा वेग मंद असतो. मग नवीन परिस्थितीचं आकलन होतं. मग यात पहिल्यांदा खूप शक्ती खर्च होते. प्रगतीचा वेग सुरुवातीला कमी असतो. जलद प्रगतीचा आणि मध्यंतरीचा टप्पा मग जलद असतो. मग एक एक मग एक अचिव्हमेंट होते, अरे हा हे मला येतंय बरं का. म्हणजे मग स्त्रियांच्या बाबतीत किंवा शेफच्या बाबतीत मला ही भाजी येते, मला हे करता येतं, हे समजेपर्यंत एक पठार अवस्था पुन्हा यायला सुरुवात होत असते. या ठिकाणी प्रगती वाटत असली, थांबल्यासारखी वाटत असली तरी अध्ययन मात्र आपलं काय असणार आहे? यामध्ये अध्ययन हे काय होतं? चालू असतं. ओके. त्यानंतर पुढे ही अवस्था अधिक काळ टिकू नये यासाठी शिक्षकाने प्रयत्न केले पाहिजे. तर आपली पठार अवस्था आपण काय करू शकतो? संपवू शकतो. तर पठार अवस्थेवर जर मात करायचं असेल तर तुम्हाला काय करणार आहे? काय करावं लागणार आहे? पठार अवस्थेवर मात करण्यासाठी ही अवस्था अधिक काळ टिकू नये म्हणून शिक्षकाने काय करावे? प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे अंतिम प्रगतीचा टप्पा. आता अंतिम प्रगतीचा टप्पा काय असतो याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्वाचा आहे पठारावस्था तुम्ही जर पार केली, ओलांडून अध्ययनार्थी जेव्हा अंतिम टप्प्यात येतो तेव्हा प्रगतीचा खऱ्या अर्थाने वेग वाढलेला असतो. त्यानंतर पुढे आहे शारीरिक परिसीमा. आता शारीरिक परिसीमेचा जर आपण विचार केला तर प्रगतीच्या टप्प्याचे ते अंतिम टोक असतं. यामध्ये अधिक प्रगती दिसणार नाही. हे बघा, मी तुम्हाला बोललो की सुरुवातीचा टप्पा असतो अध्ययन वक्रामध्ये
नंतर दुसरा जलद प्रगतीचा टप्पा असतो. तिसऱ्या याच्यात पठार अवस्था येते, आपल्याला एखादं काम करताना मग थांबावंसं वाटतं. मग अंतिम प्रगतीचा टप्पा येतो, आणि अंतिम प्रगतीचा टप्पा आल्यानंतर मग पुढे येतो, मग एक शारीरिक परिसीमा येतात. मग शारीरिक परिसीमेमध्ये काय होतं की आता लक्षात येतं की अरे हा, आता आपली एवढी प्रगती साध्य झालेली, मग तिथे सॅटिस्फॅक्शन आलेलं असतं, समाधानाची अवस्था आली असते, आणि समाधानाच्या अवस्थेमध्ये मग आपलं थांबणं गरजेचं असतं. आता पठारावस्था का निर्माण होते? एखादं कार्य केलं तर पठारावस्था निर्माण होण्याची वेगळी कार्य आहेत. तर अध्ययनातील अभिरुची कमी होणे. एक तर तुम्हाला अध्ययन करायचं पण त्यामध्ये तुम्हाला अभिरुचीच नाहीये, तुम्हाला अभिरुचीच नाही, मग अध्ययनातील अभिरुची कमी होणं, कृती करत असताना कंटाळा येणं, कौशल्य संपादित करताना वेग व अचूकता यांचा विचार करता वेग मंदावत असतो. तर या पद्धतीने आपण जर विचार केला तर मग आपल्याला लक्षात येतं की कशा तऱ्हेने आपला वेग मंदावलेला आहे. तर वेग आणि अचूकता यांचा विचार म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे, मी जे काम करतोय ते अचूक पण झालं पाहिजे आणि सुयोग्य वेगाने पण झालं पाहिजे, असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा मग पठार अवस्था येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर मग अजून पठारावस्था केव्हा येते की जेव्हा कौशल्याचा कठीण भाग शिकताना आपली प्रगती खुंटते. हा, तर एखादं कौशल्य आहे, उदाहरणार्थ सायकल चालवणं असेल, पोहणं असेल, स्केटिंग असेल, किंवा मग अभ्यासाचाच एखादा भाग जो तुम्हाला कठीण वाटतो, तो कठीण भाग तुमच्याकडे आला की मग चुकीच्या सवयी जर लागल्या तर मग अडथळा निर्माण होतो. प्रेरकाची तीव्रता कमी झाल्यास वेग मंदावतो. नाही, आता काही होणार नाही, माझ्याकडून होणार नाही, ही भूमिका जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा सुद्धा खऱ्या अर्थाने काय तयार होते? पठारावस्था निर्माण होत असते. आता हा जो अध्ययन वक्र आपण पाहिला 5 टप्प्यांमधला, याचं एज्युकेशनल इम्पॉर्टन्स काय आहे ते सुद्धा समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे अध्ययन वक्राचं शैक्षणिक महत्व काय? अध्ययन वक्रावर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग समजतो. अध्ययन वक्रामुळे काय काय होतं? तर विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग आपल्याला समजायला काय होते? मदत होते. त्याचबरोबर दुसऱ्यांदा काय होतं? कोणत्या टप्प्यात वेग वाढवायचा तो समजतो. विद्यार्थ्यांची कुवत लक्षात येते, म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमता काय आहे, कुवत काय आहे, ती आपल्याला लक्षात येते. पठार अवस्था कुठे निर्माण झाली हे कळते, मग आपल्याला विद्यार्थ्यांना मोटिवेशन देता येतं. विद्यार्थ्याची परिसीमा कळते, त्यानंतर तोपर्यंत त्याच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करता येतो. आता याच्यामध्ये अध्ययनाच्या उपपत्ती कोणकोणत्या आहेत? मग या अध्ययनाच्या संदर्भात जो काही आपण काथ्याकूट पाहिला त्याच्या उपपत्ती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अध्ययनाच्या उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया होय. अध्ययन प्रक्रिया, अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचा परस्पर संबंध कसा आहे, व्यक्तीकडून अध्ययन कसं होतं, या विविध गोष्टींचं स्पष्टीकरण करणारे निष्कर्ष यांचा एक समुच्चय असतो, त्याला अध्ययनाच्या उपपत्ती असं म्हटलं जातं. अध्ययन उपपत्ती आहेत ते 3 प्रकारांमध्ये वर्गीकृत केल्या जातात. तर 3 प्रकार कोणते आहेत? सहाचर्यवादी उपपत्ती. आता सहाचर्यवादी उपपत्तीमध्ये कोण कोण संबंधित शास्त्रज्ञ आहेत? थॉर्नडाईक आहे, पॅवलॉव आहे, स्किनर आहे, वॅटसन आहे, गुथ्री आहे, हल्क आहे. त्यानंतर आहे प्रयत्न पद्धती. अध्ययनविषयक पहिली उपपत्ती मांडण्याचा मान जो एडवर्ड थॉर्नडाईक यांना मिळाला. ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबडे इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केला. त्यांच्या मते स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स म्हणजे उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामधलं सहाचार्य म्हणजे परस्पर संबंध प्रस्थापित होणं. प्रस्थापित होणं म्हणजे अध्ययन होय. तर प्रस्थापित होणं म्हणजे अध्ययन होय. उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिला जातो. उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असं म्हटलं जातं. सहसंबंध उपपत्ती असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये रिलेशन असणार आहे. या पद्धतीमध्ये मांजरावर प्रयोग केला गेलेला आहे. चुकून चुकून मनुष्य शिकत जातो, म्हणजे चुका करतो, चुकांमधूनच प्रयत्न करून मनुष्य शिकत असतो. सतत आपण धडपडत राहिले की यश मिळतं. सतत प्रयत्न करत राहिले की एक दिवस आपल्याला काय होतो? मार्ग सापडतो. एक दिवस आपल्याला काय सापडतो?
मार्ग सापडतो. आता या पद्धतीतले टप्पे कोणते आहेत? तर उद्दिष्ट आणि हेतू स्पष्ट असतो. त्यानंतर पुढे आहे याच्यामध्ये उद्दिष्ट आणि हेतू तर स्पष्ट असतोच. उद्दिष्टांच्या दिशेने शोधात्मक हालचाली तयार होतात. योगायोगाने यश मिळते. चुकांचं प्रमाण कमी होऊन मग हेतू साध्य करता येतो. तर या पद्धतीने आहे. थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक नियम काय काय आहेत ते सुद्धा बघणं क्रमप्राप्त आहे. तर थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक नियम एक आहे सज्जतेचा किंवा परिणामाचा नियम, सज्जतेचा नियम, तयारीचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस, लॉ ऑफ एक्झरसाइज, लॉ ऑफ इफेक्ट. आता थॉर्नडाईकचे 3 नियम डीएड बीएड मध्ये ऑलरेडी तुम्ही सगळेजण शिकलेले आहात. तर अतिशय महत्वाचे नियम याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे पुनरावृत्तीचा नियम आहे, लॉ ऑफ एक्झरसाइज आहे, परिणामाचा नियम आहे, लॉ ऑफ इफेक्ट. त्यानंतर पॅवलॉव जो आहे त्या पॅवलॉने पुन्हा कुठला संदर्भात उपपत्ती दिलेली आहे? तर अभिजात, अभिसंधान, उपपत्ती. आता अभिसंधान याचा अर्थ काय होतो? एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रक्रिया घडून आणणं याला म्हटलं जातं अभिसंधान. आता पोलीस आणि रहदारीचे नियम म्हणजे सुरुवातीला पोलीस काय करणार तुम्हाला समजून सांगणार, तुम्हाला कुठं वळायचंय, कसं वळायचं. हळूहळू लोकांना सवय होते आणि मग त्याच वेळेस आपण जर यावेळेस सिग्नल्स लावले, मग रेड सिग्नलचा अर्थ, ग्रीन सिग्नलचा अर्थ, ऑरेंज कलरच्या सिग्नलचा अर्थ काय काय होतो, तर हे जर लोकांना समजलं तर मग लोकांना आपोआप तिथे पोलिसांची गरज नाही. तर मग सिग्नल पडला की गाडी आपोआप ते थांबवतात. तर याला म्हणतात नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे. पॅवलोव या शास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग केला. कोणत्या शास्त्रज्ञाने कशावर प्रयोग केला याच्यावर सुद्धा ऑलरेडी एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. आता अभिसंहित प्रतिक्रिया पुढील प्रमाणे दाखवता येतात. उदाहरणार्थ नैसर्गिक जो चेतक आहे तो अन्न आहे आणि नैसर्गिक प्रतिक्रिया आहे लाळ. नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक. आता काय केलं की तुम्हाला अन्न दिलं किंवा कोणालाही अन्न दिलं, उदाहरणार्थ त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला, त्या कुत्र्याला एकदा अन्न दिलं, मग त्याची लाळ तयार झाली, तोंडातून लाळ निघाली, त्याला माहिती की आपल्याला आता अन्न मिळणार आहे. मग आता काय केलं, अन्न पण दिलं आणि ज्यावेळेस अन्न द्यायचंय त्यावेळेस घंटानाद केला आणि मग नैसर्गिक प्रक्रिया लाळ तयार झाली. पुढच्या वेळेस काय केलं, तिसऱ्या वेळेस त्याला अन्न दिलंच नाही, फक्त घंटानाद केला आणि घंटानाद केल्यावर मग त्याला असं लक्षात आलं की आता आपल्याला अन्न मिळणार आहे. जसं शाळेमध्ये बघा 9:30 किंवा दुपारची 2:30 वाजेची जर बेल झाली तर मग विद्यार्थ्यांना समजून जातं की आपल्या आता जेवणाची सुट्टी झाली. तिथं त्यांना सांगायची गरज नाही की ही जेवणाची सुट्टी आहे. त्यांना ते आपोआप समजतं, कारण तो जो घंटानाद होतो शाळेमध्ये तो त्यांच्या परिचयाचा झालेला असतो आणि आपोआप त्यांना मग भूक लागलेली असते. तर हे अशा पद्धतीने विद्यार्थी इथे घडून येतं मानसशास्त्रामध्ये. आता हे जे अभिसंधान आहे या अभिसंधानाचे अध्ययन अध्यापनात काय उपयोग करता येतील ते आता आपण बघूया. आता बघा याच्यामध्ये अभिसंधानाचे अध्ययन अध्यापनात उपयोग विद्यार्थ्यांना सवयी लावता येतात. त्यांच्या ज्या चुकीच्या वृत्ती आहेत त्या बदलता येतात. वाईट सवयी घालविता येतात. विद्यार्थ्यांना वाटणारी अकारण भीती, त्यांच्या नावडी तसेच चमत्कारिक वर्तन त्यांचं नष्ट करता येतं. तर अभिसंधानाचं अध्ययन अध्यापनात काय उपयोग आहेत? खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला ते उत्तर शोधता आलं पाहिजे. नंतर आहे साधक अभिसंधान. स्किनर जो आहे त्याने साधक अभिसंधान मांडलेलं आहे. त्याने कबूतर आणि उंदीर या प्राण्यांवर प्रयोग केला. त्याने जे काही अभिसंधानासाठी साधक अभिसंधानासाठी जे काही साहित्य वापरलं होतं त्या साहित्याला स्किनर पेटी म्हणून ओळखलं जातं. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्याला साधक अभिसंधान असं म्हणतात. म्हणजे एखादी क्रिया आहे आणि एखादी क्रिया काय करते, साधन म्हणून ज्यावेळेस उपयुक्त ठरते तर ती क्रिया साधनीभूत झाली असं आपण 100% म्हणू शकतो. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये पॅवलॉव, स्किनर यांच्यासह गुथ्री व हल या दोघांचाही समावेश होतो.
गुथ्री यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडली. हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली. कोणी कोणती उपपत्ती मांडली तेवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. साधक अभिसंधान स्किनर, गुथ्री सानिध्य अभिसंधान, हल पद्धतशीर वर्तन उपपत्ती. त्यानंतर पुढे आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. आता ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये कोणकोणत्या उपपत्तींचा समावेश आहे. समाकारवादी उपपत्ती, कुर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती, गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती, ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, कोफका यांची समष्टिवादी उपपत्ती. आता समाकारवादी आणि समष्टिवादी उपपत्ती काय. कोहोलर, कोफका आणि वर्धायमर हे 3 नावं लक्षात ठेवा. कोहोलर, कोफका, वर्धायमर यांच्यामध्ये अभ्यास पृथकपणे न करता संकलित स्वरूपास करावयास हवा. त्यांच्या मतानुसार अध्ययनात समग्रता हा घटक फार महत्वाचा आहे. जेवढी समग्रता असेल तेवढं ते अध्ययन स्ट्रॉंगली होतं. याला समाकारवादी किंवा समष्टिवादी उपपत्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे अध्ययन. याच्यामध्ये अध्ययन केलं जातं, समस्यायुक्त परिस्थिती बघितली जाते, निरीक्षण करतात, मग त्यातलं मर्म जाणतात आणि मग समस्येचं विमोचन करतात. कोहलर यांच्या मते समस्या मर्मदृष्टीने सोडवल्या जातात. जेवढी मर्मदृष्टी तुमची स्ट्रॉंग असते तेवढ्या समस्या तुम्ही लवकर सोडवतात असं कोहलरचं म्हणणं होतं. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते, त्यातून खऱ्या अर्थाने समस्या सोडवली जाते. कोहलर या जर्मन शास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपाजी माकडावर प्रयोग केला. आता चिंपाजी, खोके, काठी, केळीचा घर. मग चिंपाजीला खोके म्हणून ठेवलं. खोके म्हणजेच चिंपाजी. आणि याच्यामध्ये हे साहित्य वापरलं, चिंपाजी खोके आणि काठी केळीचा घर. मर्मदृष्टी या पद्धतीत समस्येची जाणीव होणं अधिक महत्वाचं असतं. मर्म जाणणे हे आकलन, वय व बुद्धी यावर अवलंबून असते. अध्यापनात तुटकपणे न शिकवता समग्रपणे शिकवावे असं त्यांचं म्हणणं आहे. याच वेळेस लेविन नावाच्या शास्त्रज्ञाची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आलेली. लेविनच्या मते क्षेत्र हा महत्वाचा घटक आहे. या क्षेत्रामध्ये भौतिक, मानसिक दोन्ही प्रकारचे घटक येतात. विविध वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ताण, उर्मी या सगळ्या बाबींचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. तर तेव्हा खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा वर्तन अभ्यास करणं महत्वाचं आहे. प्रेरणा आणि प्रबलीकरण महत्वाचं आहे. आसुबेल इथे आयुबेल झाले ते आसुबेल आहे. तर आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. तर आसुबेलचं काय म्हणणं आहे बघा. कोणत्याही विषयात प्रिन्सिपल्स, थेरीज, रूल्स, कॉन्सेप्ट असतात, म्हणजे तत्वे असतात, सिद्धांत असतात, नियम असतात, संकल्पना असतात. त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. ही रचना मनोऱ्यासारखी निमुळती होत जाते. अगदी पायथ्याशी मूर्त कल्पना व निमुळत्या भागाकडे अमूर्त कल्पना येत असतात. म्हणजे ही जी रचना आहे एखाद्या मूर्तीसारखी असणार आहे. याच्यामध्ये श्रेणीबद्ध रचना असते. ओके. जेरोम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. यांच्यामध्ये नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीची सुधारणा करून भर घातली असते व जुन्या माहितीतील अनावश्यक भाग यामध्ये वगळला जातो. ब्रुनर यांनी अध्यापनातील संकल्पना, प्राप्ती, प्रतिमानात संबोधनाच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यांचा विचार केलेला आहे. त्यांनी म्हटलंय मूर्त पातळी म्हणजे परिचय, मग परिचय झाला की वर्गीकरण, वर्गीकरणामध्ये मग अमूर्त पातळी, मग प्रभुत्व संपादन कितपत झालेलं आहे हे डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर ब्लूम असं म्हणतात, मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण, अमूर्त पातळी, प्रभुत्व संपादन. पुढची आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती.
जी अल्बर्ट बांदुरा यांची आहे. तिची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, ती वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया. अध्ययनार्थी आदर्शांचे निरीक्षण करतो. आपल्याला माहिती आहे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीमध्ये जो कोणी अध्ययनार्थी आहे तो अध्ययनार्थी काय करतो, आदर्शांचं निरीक्षण करतो, त्यांचा ऐकतो, पाहतो, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो, आपले वर्तन आवडले की नाही हे चेक करतो, चांगली प्रतिक्रिया मिळाल्यास तसे वर्तन करतो, विरोध झाल्यास मग तो वर्तनाचाच त्याग करत असतो. अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते असा जर प्रश्न आला तर अध्ययनार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हावे, परिणामकारक व्हावे यासाठी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा शोध घेणे आवश्यक आहे. अनुवंश अनुवंश मध्ये काय आहे बघा, सगळ्यात महत्वाचं प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष असतात. तसेच संस्कार अनुवंशाने येत असतात. गुण दोष बालकात आई वडिलांचे येतात न असे नसून आजी आजोबा पणजी पणजोबा यांचे गुण दोष नवीन पिढीमध्ये संक्रमित होत असतात. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवत असते. आपलं अजून 1.5 मिनिटात लेक्चर संपणार आहे. अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता आढळते. 50% जैविक वारसा वडिलांकडून, आई वडिलांकडून 50%, आजी आजोबांकडून 25%, पणजी पंजोबांकडून 25% या पद्धतीने हे वर्णन केलेलं असतं. अनुवंशासंबंधी काही नियम, एक साधर्म्याचा नियम असतो, लॉ ऑफ सिमिलरिटी असतो. त्यामध्ये काय म्हटलंय, प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करीत नाही. त्यामुळे विशिष्ट प्राण्याची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न व वेगळी असू शकतात. वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम, पुष्कळ वेळा बालकांची आई वडिलांची साम्य असते पण कोणालाही दोन मुलांमध्ये पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. याला विविधतेचा नियम असं म्हटलं जातं. नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे परस्परांची साधर्म्य असले तरी काही बाबतीत त्यांच्यामध्ये विविधता आढळून येते. तर अशा पद्धतीने आपण 3 ते 4 पानं मानसशास्त्राचे घेतलेले आहेत. ही पीडीएफ तुम्हाला शेअर करतो. ओके, आता कुठल्याही क्षणी लेक्चर आपलं कॅन्सल होईल. वेळ लावलेला होता त्या वेळानुसार. तर मानसशास्त्र म्हणजे काय, एका साच्यातून तयार केलेल्या